परळीचे व्यापारी महादेव मुंडे यांचा 21 महिन्यांपूर्वी निर्घृण खून झाला। मात्र एवढ्या दिवसात बीड पोलिसांनी साधे आरोपीही निष्पन्न केलेले नाहीत। ज्ञानेश्वरी मुंडेंनी बीडच्या पोलीस अधीक्षक कार्यालयात विषारी रसायन प्राशन केल्यानंतर एसपींनी एसआयटी स्थापन केली। मराठा आरक्षण लढ्याचे नेते मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पीडित मुंडे कुटुंबियांची भेट घेतली आणि त्यानंतर पोलीस यंत्रणा कामाला लागली। मुंडे कुटुंबियांची भेट नाकारणाऱ्या मुख्यमंत्र्यांनीही त्यांना भेटीची वेळ दिली आणि आज ज्ञानेश्वरी मुंडेंसह कुटुंबियांची फडणवीसांसोबत भेटही झाली। या भेटीत मुख्यमंत्र्यांनी सुद्धा एसआयटी चौकशीचे आदेश देऊन न्याय देण्याचा शब्द दिल्याची माहिती खुद्द ज्ञानेश्वरी मुंडेंनी दिली। त्यामुळे आता या प्रकरणी तपासानं वेग धरलाय। आजच्या भेटीत नेमकं काय घडलं, डंप डेटातून आरोपींचा शोध कसा लागणार आहे, डंप डेटा म्हणजे काय तेच समजून घेणार आहोत या व्हिडिओतून। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। नमस्कार, मी कोमल, सकाळमध्ये आपलं स्वागत। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। 21 ऑक्टोबर 2023 ला महादेव मुंडेंचा खून झाला होता। हा खून वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून गोट्या गीते आणि वाल्मिकच्या धाकट्या मुलानं केल्याचा आरोप विजयसिंह उर्फ बाळा बांगर यांनी याआधीच केलेला आहे। महादेव मुंडेंच्या खुनाचा मुद्दा हा सर्वात आधी आष्टीचे भाजप आमदार सुरेश धस यांनी उजेडात आणला। त्यानंतर मागच्या 7 महिन्यांपासून ज्ञानेश्वरी मुंडे पोलीस ठाण्याला चक्रा मारतायत, परंतु पोलिसांनी त्यांना कायमच उडवाउडवीची उत्तरं दिल्याचा त्यांचा आरोप आहे। मात्र याच ज्ञानेश्वरी मुंडेंनी आज मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत बैठक केली। या बैठकीत खुद्द फडणवीसही भावुक झाल्याचं ज्ञानेश्वरी मुंडेंनी म्हटलंय। भेटीविषयी सांगताना त्या म्हणतात, 21 महिन्यांचा वृत्तांत ऐकल्यानंतर फडणवीसांनीही डोळे झाकले। लेकरांकडे बघून तात्काळ अधिकाऱ्यांना फोन लावला, बीडच्या एसपींना सुद्धा फोन लावला आणि एसआयटी सह तुम्हीही लक्ष घाला असं सांगितलं। याच वेळी त्यांनी आपल्याला आरोपी तात्काळ अटक होतील आणि बीडमधली दहशत संपवण्याचाही शब्द दिल्याचं ज्ञानेश्वरी मुंडेंनी म्हटलंय। पण मुद्दा येतो तो मुंडे भावा बहिणीचा। धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडेंनी भेट घेतली नाही हे खुद्द ज्ञानेश्वरी मुंडेंनी याआधी सुद्धा अनेकदा बोलून दाखवलंय। प्रसार माध्यमांसमोर कैफियत मांडल्यानंतर अनेक राजकीय नेते मंडळींनी ज्ञानेश्वरी मुंडेंची भेट घेतली, महादेव मुंडेंच्या कुटुंबियांशी संवाद साधला। खासदार बजरंग बाप्पा सोनावणे असो, खासदार सुप्रिया सुळे असो, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील असो, आमदार रोहित पवार, सुरेश धस यांनी परळीत जाऊन महादेव मुंडे कुटुंबियांची भेट घेतली। पण परळीचे आमदार धनंजय मुंडे आणि पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी मात्र अजूनही त्यांची भेट घेतलेली नाही। याविषयी ज्ञानेश्वरी मुंडे म्हणतात, लोकप्रतिनिधी आमदार मतदारांचे मायबाप असतात, मात्र आमच्या आमदारांनी आमच्याकडे दुर्लक्ष केलंय अशी खंत ज्ञानेश्वरी मुंडेंनी मनोज जरांगे पाटील आणि रोहित पवारांपुढे बोलून दाखवली होती। आता मुद्दा येतो तो डंप डेटाचा। डंप डेटा हा मुंडे कुटुंबियांनी स्वखर्चानं रिकव्हर केला। म्हणजे काय केलं तर समजून घेऊयात। ज्ञानेश्वरी मुंडेंचे बंधू सतीश फड यांनी तर स्वखर्चाने डंप डेटा रिकव्हर करून त्याचं ॲनालाइज केलं। त्यासाठी त्यांनी मुंबईतल्या एका प्रसिद्ध सायबर तज्ञाची मदतही घेतली। काही शेकडो मोबाईल नंबरमधून त्यांनी 150 मोबाईल नंबर निष्पन्न केले आणि याच 150 लोकांमधले काही लोक हे महादेव मुंडेंचे मारेकरी आहेत। या कामासाठी मुंडे कुटुंबियांनी 1.5 लाख रुपये सुद्धा खर्च केलेत। जे काम खरं तर सरकारनं करायचं असतं ते काम पीडित मुंडे कुटुंबाला स्वतःच करावं लागलं। रोहित पवारांशी चर्चा करताना सतीश फड यांनी याविषयी माहिती दिली। तर आता या डंप डेटाचा सर्वात पहिल्यांदा उल्लेख मुख्यमंत्री फडणवीसांनी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात केला होता। यावेळी मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले होते तेही पाहूयात। मुख्यमंत्री म्हणाले होते की हत्येचा तपास अजून सुरू आहे। तंत्रज्ञानाचा वापर करून आतापर्यंतच्या माहितीचं विश्लेषण केलंय। त्यावरून 186 लोकांची चौकशी केली आहे। त्यानंतर 83 साक्षीदारांचा तपास झालाय। जे मोबाईल क्रमांक आलेले आहेत त्यात 286 लोकांची तपासणी केली आहे आणि 37 साक्षीदारांचे जबाब नोंदवलेत। मुख्यमंत्री पुढे म्हणाले होते की आपण संपूर्ण डंप डेटा चेक करत आहोत। मयत महादेव मुंडेंच्या पत्नीचा आक्रोश आपण समजू शकतो, परंतु याच्यात कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही। जी कारवाई करण्याची गरज आहे ती केली जाणार असं आश्वासन सुद्धा मुख्यमंत्र्यांनी त्यावेळी सभागृहातून दिलं होतं। आता मुद्दा येतो तो महादेव मुंडेंच्या व्हिसेराच्या तपासणीचा। महादेव मुंडेंचा खून झाल्यानंतर त्यांचं पोस्टमार्टम करण्यात आलं होतं।
पोस्टमॉर्टममध्ये मानेवर आणि शरीरावर 2 ते 3 इंचांच्या जखमा आढळून आल्याचं म्हटलं होतं. त्या जागेवरच मांस काढून वाल्मिक कराडला दाखवण्यात आल्याचा दावा बाळा बांगर यांनी याआधीच केला होता. पोस्टमॉर्टम रिपोर्टमुळे त्याची काही अंशी खात्रीही पटली. मात्र पोस्टमॉर्टम वेळी काढण्यात आलेल्या विविध प्रकारच्या सॅम्पल्सद्वारे विसेरा तपासणी सुद्धा करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री सभागृहात याविषयी म्हणाले होते की महादेव मुंडेंचा विसेरा अहवालाची तपासणी करण्यात येणार आहे. परळीत खुल्या मैदानात हा खून झाला. प्रत्यक्ष साक्षीदार सापडलेला नाही, परंतु 1.5 महिन्याने एका महिलेनं ही घटना बघितली होती. तिची चौकशी केली असता 2 व्यक्ती आपापसात भांडत होते असं तिने सांगितल्याचं फडणवीसांनी म्हटलं होतं. मात्र आरोपी एक नसून अनेक असल्याचं पीडित मुंडे कुटुंबियांचं म्हणणं आहे. आता मुद्दा येतो तो डंप डेटाचा. डंप डेटा म्हणजे काय? तुमचा वैयक्तिक डेटा. यात तुमचे फोटो, व्हिडिओ, मेसेजेस, व्हॉट्सॲप, SMS ची कॉल हिस्ट्री, तिथले मेसेजेस, संपर्क म्हणजे कॉन्टॅक्ट्स, इंटरनेट ब्राउझिंग हिस्ट्री, ईमेल, तुमच्या ॲप्सचा डेटा आणि तुम्ही सेव्ह केलेले लोकेशन्स यासारख्या गोष्टी या तुमच्या त्या डेटामध्ये येतात. दुसरा डेटा असतो तो म्हणजे सिस्टीम डेटा. यात तुमच्या फोनची ऑपरेटिंग सिस्टीम म्हणजे अँड्रॉइड असो किंवा iOS आणि इतर सॉफ्टवेअरशी संबंधित फाईल्स असतात. आता या डंप डेटाचा वापर कशासाठी होतो तर तेही समजून घेऊयात. पहिला मुद्दा, पुरावे गोळा करणे. जर एखाद्या गुन्ह्यात मोबाईल फोनचा वापर झाला असेल तर पोलीस किंवा सायबर तज्ज्ञ या डंप डेटाचा वापर करून महत्त्वाचे पुरावे शोधतात, जसं की डिलीट केलेले मेसेजेस किंवा फोटोज. दुसरा वापर असतो तो म्हणजे डेटा रिकव्हरी. फोन खराब झाला किंवा डेटा हरवला तर या डंप डेटाच्या मदतीनं महत्त्वाचा डेटा परत मिळवण्याचा प्रयत्न केला जातो. तिसरी मदत असते ती म्हणजे सायबर हल्ल्यांचा तपास. एखाद्या फोनवर सायबर हल्ला झाल्यास हल्लेखोराची माहिती किंवा हल्ल्याची पद्धत शोधण्यासाठी हा डेटा उपयुक्त ठरतो. त्यामुळे खरं तर हा डंप डेटाविषयीची ही माहिती होती. या डंप डेटातूनच आता महादेव मुंडेंच्या मारेकऱ्यांचा शोध लागणार आहे. महादेव मुंडे प्रकरण खरं तर चर्चेत कधी आलं किंवा समोर कधी आलं तर संतोष देशमुख हत्याकांडानंतर. कारण जातीय मुद्दा. बीडमध्ये जातीय समीकरण ही परमोच्चाने टोकाला गेलेलं समीकरण आहे. वंजारी समाजाच्या या व्यापाराचा स्थानिक गुंडांकडून खून झाला, पण त्याला राजकीय वरदहस्त नसल्यानं वाचा फुटली नाही. पण संतोष देशमुख हत्याकांडानं बीडमधल्या गुन्हेगारीचं, दहशतीचं काळं सत्र संपूर्ण राज्यासमोर आणि देशासमोर आलं. बीडचा आकाचा आका आता चांगलेच गोत्यात आलेत. त्यामुळे बीडचे मुंडे आणि त्यांना संपवायला निघालेले गुंडे गोत्यात आल्याची सुद्धा चर्चा आहे. तरी आपली याविषयीची मतं कमेंट करून जरूर कळवा. राजकीय विश्लेषणात्मक व्हिडिओ पाहण्यासाठी सकाळचं YouTube चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.